त्याच्यामुळे मी खात नाही. तर म्हटलं तू खात नाहीस म्हणजे तुझं जीवन वाया गेलं. जर तुला या जगामध्ये ताप आल्यानंतर गोळी कुठली खायची माहित असेल तर जीवन वाया गेलं. दुसरा प्रश्न लगेच विचारला कुणी, वकिलाने विचारला, अरे म्हटले तुझी इकडून बोट येते आणि इकडून बोट येते, ऍक्सिडेंट झाला तर केस कशी करतात ते तुला माहिती आहे का? तो म्हटलं नाही हो, मला मी अडाणी आहे, मला काहीच माहित नाही. म्हटलं केस कशी करायची तुला माहित नाही, कुठल्या वकिलाकडे जायचं माहित नाही, तुझा जन्म वाया गेला. फक्त इकडे लक्षात ठेवा, जन्म वाया गेला. तेवढ्यात आणखी चेवाला कुणाला, तिथे असणाऱ्या बाजारच्या इंजिनियरला. म्हटले आज मोठे मोठे ब्रिज समुद्रात उभे केले जातात, मोठी मोठी घरं समुद्रात बांधली जातात. तुझी इच्छा झाली तर तू कोणतं स्टील वापरशील किंवा कुठला सिमेंट वापरशील? तू म्हटले एवढी काही इच्छा नाही हो मी ठेवली. जर तू एवढ्या या आधुनिक जगात जगत असताना तुला ही गोष्ट माहित नसेल तर तुझा जन्म वाया गेला. आणि पावसाळ्याचे दिवस होतात, क्विकली वातावरण बदललं आणि हवामान खात्यानं सांगितलं समुद्रात गेलेल्या बोटी जर 5 मिनिटाच्या आतमध्ये आल्या नाहीत किनाऱ्यावरती तर त्यांचं काय खरं नाही. मग म्हटला तो नावाड्या, माझा जन्म वाया जाईल तेव्हा जाईल. तुम्हाला पोहता कुणाला येतं? तो म्हटलं कुणालाच येत नाही. मग म्हटले माझा जन्म वाया जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात त्या ठिकाणी आमच्या भाऊंची शिकवण आहे. भाऊंकडे बघितल्यानंतर भाऊ इज द हाय व्हायब्रेशन, हाय कॉन्शियस पर्सनॅलिटी. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जर इंजिनियरचं ज्ञान असेल, डॉक्टरकीचं ज्ञान असेल, वकिलीचं ज्ञान असेल, पोहण्याचं ज्ञान असेल तर तुमचं जीवन वाया जातोय. तसं जीवनात आल्यानंतर भौतिक जीवाचं ज्ञान असेल आणि आध्यात्मिक ज्ञान नसेल ना तर जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या भाऊंची शिकवण आहे, नाथबाबांची शिकवण आहे, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटची बाब दार बांधून नेईल, सरते शेवटची बाब दार बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल. काय वाजाईल. पिंगळा 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 महादारी बोल बोले सो देखा, पिंगळा महादारी बोल बोले सो देखा, बोल बोले सो देखा, बोल बोले सो देखा महादारी, बोल बोले सो देखा महादारी, बोल बोले सो देखा पिंगळा महादारी, बोल बोले सो देखा पिंगळा, बोल बोले सो देखा, बोल बोले सो देखा पिंगळा महादारी, बोल बोले सो देखा पिंगळा महादारी, बोल बोले सो देखा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. भाऊच्या चरणी समर्पित. धन्यवाद, कृतज्ञता.